आपण? मी फोन केला होता ना तुम्हाला. ओवीचा बाबा. हो, रतनला मारलेला सुपर हिरो. वेलकम वेलकम. ओवी कुठे? ओवी बोलवतो हा. ए ओवी, ओवी बघ कोण आहे. बाळा, बाळ ग ते घाबरली होतीस? नाही बाबा, इथल्या काकूंनी आणि आबीने मला भीतीच वाटून नाही दिली. ओ सुपर हिरो. काय रे पाव किलो, इथे राहतोस का तू? हो, आम्ही दोघांनी खूप मज्जा केली. चांगलीच गट्टी जमली दिसते यांची. आता आला आहात तर थोडा वेळ थांबा. माझी आई रेशन आणायला गेली या. येईल थोड्या वेळात, तिला भेटूनच जा. हो, थोडा वेळ थांबा. हा, तिला भेटूनच जा. नाही नाही, मी आता निघतो. जरा घाई गडबड आहे, जरा काम आहे माझं म्हणून. अहो असं काय करता? थोडं पाणी, चहा काहीतरी घेऊन जा. व्यंकटेश, ऐका माझं प्लीज. मला जाऊ द्या आता, मी येईन नंतर प्लीज. हा ओके. होय सर. वहिनी बोला. हॅलो सारंग, अरे काय आहे हे? मी कधीपासून फोन ट्राय करते, काळजी लागली मला. बेळगावातच आहात ना दोघं? तिकडे कसं आहे सगळं? ठीक आहे ना? हो, बेळगावात आहोत आम्ही. काही टेन्शन नाही, सगळं ठीक आहे. निघतोच आहोत, झालंय आमचं काम. बर, काही हरकत नाही. माझी ओवी कुठे आहे? मला बघायचंय तिला. करमतच नाहीये घरात तिच्याशिवाय. जरा दे ना तिच्याकडे फोन, बोलू देत थोडं. मला तिचा आवाज ऐकायचाय. कालपासून तुम्ही गेलात तेव्हापासून आवाजच नीट नाही ऐकलाय तिचा. दे ना जरा तिला फोन. ओवी बरी आहे, काही टेन्शन नाही वहिनी. हो, पण मला बघायचंय तिला. दे ना तिला फोन. सारं देतो. ओवी, इथे काय घडले सांगायचं ना काकूंना. धर. हॅलो. ओवी, माझं बाळ. कशी आहेस बाळा तू? मी ठीक आहे. ओवी चल, मध्ये बसून बोल. चल 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 लवकर. अरे ओवी, चल ये ये. थांब ना, इथे बस. हॅलो काकू. ओवी, बाबा जवळ नाहीये ना तुझ्या? ए ओवी, तू शहाणा बाळ आहेस की नाही? हा, शहाणी मुलगी आहेस ना? मग बाबाला काही सांगितलं नाहीस ना तू जर माझ्याबद्दल? काकू. ओवी, ओवी यार, नेटवर्क. ओवी नेटवर्क परत परत कॉल करते. हे घे, हा माझ्या आईचा नंबर. आता याच्यावर तू तुझ्या बाबाचा नंबर लिह. ओवी, नेटवर्क गेलं. सावलीचाच फोटो होता तो मागे. सावलीचाच फोटो होता. ओवी, बाळात चल निघू आपण. हो बाबा, 2 मिनिटं थांबा. हे धर. म्हणजे आई सकाळी जे म्हणत होत्या ते करेक्ट आहे. सावली परत नाही 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 नाही. सावली परत नाही येऊ शकत. सावली परत नाही येऊ शकत. सावली कशी काय जिवंत आहे? सावली परत नाही येऊ शकत. सावली परत नाही येऊ शकत. आई, काय झालंय? कसला विचार करताय? नाही, काही नाही. तो हेळवी असं का म्हणत होता? ऊन सावलीचा खेळ आहे. तू ज्याला ऊन समजतेस ती खरं तर सावली आहे. ती सावली आता परत येणार आहे. म्हणजे? एक मिनिट आई, तुम्ही काय म्हणालात आता?
सावली परत येणार आहे. नाही 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 नाही, फॉरगेट इट मॉम. शी इज बीन लॉस्ट फॉर इयर्स. आपण इतके कष्ट घेऊन सुद्धा, किती प्रयत्न केले तरी सुद्धा तिचा कुठेच काही पत्ता नाही लागला. आणि आता आता अशी एकदम कुठल्या मॅजिकने ती समोर येणार आहे आपल्या. अगं तो हेळवी आहे ना, त्याच्याकडे आपली वंशावळ असते आणि तो असं काहीतरी बोलत होता म्हणून त्याच्या शब्दाने मी जरा अस्वस्थ झाले. आई, तो काही ज्योतिषी नाहीये, असंच काहीतरी बोलला असेल. आई, पण माझ्या मनातलं खरं सांगू का? खरंच असं झालं तर किती बरं होईल ना. कारण सारंग कितीही वरवर दाखवत असला तरी त्याचं अजूनही खूप प्रेम आहे सावलीवर. तो अजून विसरलेला नाहीये तिला. मी सुद्धा तिला विसरले नाहीये. तिने जे केलं ते मी नाही विसरले. तिने माझं घर उद्ध्वस्त केलं. तुझ्या बरोबर काय केलं ते सुद्धा नाही विसरले. पण मला आता भूतकाळ उकरून काढायचा नाहीये. चल आपण देवासमोर नारळ ठेवूया.